विशदबोध विद्गदा विद्यारविंद प्रबोधा पराप्रमय प्रमदा विलासिया नमो संसारतम सूर्य अपरिमित परमवीर्य तरुण तरतुर्य लालन लीला नमो जगदखिल पालना मंगलमणि निदाना स्वजनवन चंदनाराधलिंग नमो चतुरचित्त चकोर चंद्र आत्मानुभव नरेंद्र सुरीति सार समुद्रा मन्मत्मता नमो स्वभाव भजन भाजना भवेव कुंभ भजना विश्वोद्भव भुवना श्री गुरुराय वसुदेवसुतं देवं कंसचानूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरु मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरायुतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपदे नमो ज्ञानेश्वर निवृत्ति उदार सोपान देव नमो मुक्ताबाई त्रिभुवन पावनी अधित्रय जननी देव वाञ्छा कल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धो एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः पांडुरंग करू प्रस्तुत समय प्रस्तुत स्थळी निरोपणास जो अभंग घेतलेला आहे आपण निवडलेला आहे वास्तविक पाहता माझं भाव स्वरूप आहे आज मला वाटतं तिसरं वर्ष आहे वाटतं आज तिसरं वर्ष आहे गुरुजीच्या समृद्धी प्रीत्यर्थ आणि तिसऱ्या दिवशी आज माझ्याकडे ही सेवा प्रदान करण्यात आलेली आहे गुरुजीच्या अनुषंगाने आपण जर विचार केला तर मायबाप हो आपण सर्व एका आईची लेकरं आहोत गुरुवर्य आपल्या सर्वांची आई आहे आणि त्यांच्या उदरामध्ये मायबाप आपण सर्वांनी जन्म धारण केलेला आहे ते ईश्वर तत्वाच्या रूपाने वास्तविक पाहता या गावाचं सौभाग्य मानावं लागेल ज्यांचं सहवास आपल्याला व्यापक स्वरूपाने प्राप्त झालेलं आहे
आणि माझ्यासारख्या अल्पसाधकाला फार अल्प काळाप्रमाणे आम्हाला सानिध्य सापडलं गुरुजीचे. प्रमाणे माऊलीचं जैसे तानेल या तोयसे विजय त्याची चवी करोनी पाहिजे तेव्हा अमृतची आहे. लहान लेकराला माय करते, पाणी पाजत नाही, होटाला पाणी लावते मायबाप, आणि त्या नुसत्या पाण्याच्या होटाला लावलेल्या पाण्याने तो बालक तृप्त होतो. मायबाप तसं माझ्या जीवनामध्ये केवळ माऊलीचं निवळ केवळ परमार्थ जर सापडला असेल तर केवळ होटापुरतं सापडलं आहे. म्हणून त्या माऊलीचं वर्णन आपण करू शकत नाही. मी भाग्य समजतो या गावाचं. गुरुतत्वाचा जर विचार केला आपण तर गुरुतत्व हे ईश्वर तत्वापेक्षाही श्रेष्ठ आहे. माऊली प्रमाणित करतात, गुरुरे ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वराय गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुरवे नमः. कारण गुरु हे साक्षात भगवंताचं स्वरूप आहे. आणि प्रमाणित जर करायचं ठरलं तर त्रेतायुगामध्ये भगवान प्रभू रामचंद्र ईश्वर तत्व असतानाही त्याने विश्वामित्र आणि वशिष्ठाला गुरुतत्वामध्ये स्वीकारलं. द्वापार युगामध्ये भगवान श्रीकृष्णाने ईश्वर तत्व असतानाही सांदीपनीला स्वीकारलेलं. मायबाप, यावरून विचार करा गुरुतत्व किती महान आहे ते. म्हणून त्या गुरुतत्वाच्या सामर्थ्याचं वर्णन तुम्ही आम्ही शब्दातून करू शकत नाही बाप. त्यांच्या चरणामध्ये केवळ आपल्याला समर्पित होणं आहे. म्हणून आज या ठिकाणी मी जो अभंग निवडलेला आहे अतिशय महत्त्वाचा आहे. कारण या ठिकाणी माऊलीने या चरणामध्ये जीवन दर्शन व्यक्त केलेलं आणि आपल्यासारख्या सर्व सुज्ञान वक्त्याला सांगायची काही आवश्यकता नाही. सज्ञानासी तरी ठावो अज्ञानासी आन गावो, म्हणून बोलावं या विषय पाहावं विषयचे नाही. आपण सर्व सज्ञान आहोत. मायबाप, आपल्या चरणी मी प्रथम शतशः दंडवत वास्तविक पाहता विचार केलं तर वक्ता तो वक्ताची नव्हे श्रोते विन. श्रोता जर नसेल तर वक्त्याला काही किंमत नाही मायबाप. शिवाय वक्ता श्रोता जो आहे हा वक्त्यावर नियंत्रण मन आहे. विठ्ठल अभंगाच्या विषयाकडे जाऊ. प्रथम चरणापणे माऊली प्रमाणित करतात. मन
विषय चिंतनीय आहे. म्हणून गायनाचार्याचा भाव आमच्या वारकरी संप्रदायाचा सर्वांना अधिकार दिलेला आहे. म्हणून आपण कोणाला अडथळा निर्माण करू शकत, सर्वांना समान अधिकार दिले. परंतु विषय हा चिंतनीय आहे आणि चिंतनीय विषय असल्यामुळे आणि समजावून घेणं गरजेचं आहे. या ठिकाणी सार स्वरूपाने आपण त्याचं चिंतन व्यक्त करण्याचा प्रयत्न करूया. गीतेमध्ये भगवंताने अर्जुनाला उपदेश केलेला आहे. विभूती योगामध्ये वेदानाम साम वेदोस्मी देवानामस्मी वासव इंद्रियानां मनस्यास्मी भूतानामस्मी चेतना. हे अर्जुना, इंद्रियामध्ये मन हे माझं स्वरूप आहे आणि चेतनेमध्ये जीव हे माझं स्वरूप. माय बाबा, या श्लोकाच्या या दोनच शब्दावर आपल्याला पूर्ण निरूपण व्यक्त करणं आहे. वास्तविक पाहता या मनाचा जर विचार आपण केला तर या शरीरामध्ये 8 तत्वाचं हे शरीर बनलेलं आहे. गीतेमध्ये भगवंताने अर्जुनाला उपदेश केलेला आहे. भूमी आप अनल वायू ख मन बुद्धी ऐवच अहंकार इतिय मने बैमा. कारण हे शरीर जे आहे 8 तत्वाने बनलेलं आहे. हॅलो, हे शरीर जे आहे 8 तत्वाने तयार झाले आणि त्यामध्ये मन हे मुख्य केंद्रीकरण आहे. भूमी आप अनल वायू खम, आप तेज वायू जल पृथ्वी मन बुद्धी आणि अहंकार या 8 तत्वाने हे शरीर बनलेलं आहे. मग या 8 तत्वापैकी जर आपण विचार केलं तर मन भगवंताने सांगितलं माझं स्वरूप आहे आणि मनाच्या अनुषंगातून मनाच्या माध्यमातून हे साधक काय करते, परपंचही करते आणि परमार्थही करते. वास्तविक विचार आपण केला तर हे जे तत्व आहे अतिशय सूक्ष्म तत्व आहे आणि या सूक्ष्म तत्वाचा नाश होत नाही. माऊली प्रमाणित करतात, उपजे ते नासे माया वसे दिसे तत्वता वस्तू जे असे ते अविनाश. वास्तविक पाहता हे तत्व एवढे काही सूक्ष्म आहेत, कोणत्याही यंत्राने जरी याचा शोध लावण्याचा आपण प्रयत्न केला तरी ते सापडत नाही. म्हणून माऊली प्रमाणित करतात, हे सूक्ष्म प्रकृती कोडे स्थूळाच्या अंगा घडे भूत मात्रादी पडे टाकसाळ चतुर्विधू ठसा. माऊलीची भाषा आहे, 56 भाषेचा गौरव आहे. केवळ मी भाव म्हणून सांगतो. चतुर्विधू ठसाला 4 प्रकारच्या मुख्य खाणी दर्शविलेल्या आहेत. आकाशामध्ये वावरणारी खान, भूतलावर वावरणारी खान, भूगर्भामध्ये वावरणारी खान आणि जलाशयामध्ये वावरणारी खान. त्याला शास्त्रोक्त पद्धतीने अंडज झारज वगैरे काहीतरी म्हणतात, हे निश्चित आहे. परंतु सहजासहजी आपल्याला समजावं या दृष्टिकोनातून हे जे तत्व आहे, या तत्वाचा जो विस्तार आहे होती 84 लक्ष थरा. येरा भीती नेने जय भांडारा भरे आदि शून्याचा गाभारा नाने आसी. ऐसे 5 भौतिक पडती बहुवस टाक तेत समृद्धीचे लोक लेख प्रकृतीच जरी. अशा प्रकारे 5 तत्व एकत्र येतात मायबाप आणि हे शरीर तयार झालेलं आहे. वास्तविक पाहता हे जे 5 तत्व आहे कर्माच्या प्रकृतीनं आटणी केली आणि या प्रकृतीनं काय केले महाराज, नामाला धारण केलेलं आहे. हे रूप का असो उघड परी असो तरी नाम रूपाचा अतिशय प्रकृतीच धरीजे. जव प्रकृती माझ्या ठाई बिंबे तेथ आन नाही मनोनी आधी मध्य अवसान पायी जगासी मी. आता विचार करा, आपण या ठिकाणी सर्व बसलेला ओळख काय केवळ नामामुळे होतो. कारण ही जे शरीर प्रकृती आहे ही त्या नामामध्ये समावलेली आहे मायबाप. म्हणून शरीर प्रकृती हे साकार तत्व आहे, ज्याला व्यक्त तत्व म्हटलेलं आहे आणि नाम हे भगवंताचा अव्यक्त तत्व असल्यामुळे
त्यामध्ये ही प्रकृती समावलेली आहे. म्हणून नाम सर्वतोपरी व्यापक आणि श्रेष्ठ आहे. विठ्ठल आता मी सांगितलं तुम्हाला, काय सांगितलं? भूमी आप अनल वायुकम मन बुद्धी एवच अहंकार इतियम. अहंकार हे गुण आहे. ज्या गुणामध्ये माऊली प्रमाणित करतात, सत्वम रजस्तमिती गुणा प्रकृती संभवा निबंधंती महाभावो देहे देहीनम वयम. कारण आपला जो शरीराचा व्यवहार चालतो आहे तो गुणामध्ये समावलेला आहे. सात्विक राजस तामस हे गुण प्रत्येकाच्या ठिकाणी निर्माण होतात आणि त्याच्या आधारे आपला सृष्टीचा व्यवहार चालतो आहे. ही अवस्था आहे. शिवाय हे जे शरीर आहे, माऊली प्रमाणित करतात कशा प्रकारे या शरीराचा व्यवहार चाललेला आहे. काय म्हटलेलं आहे माऊलीनं? महाभूताने अहंकारो बुद्धिर्व्यक्तमेवच इंद्रियानि दशकमच पंचचेंद्रिय गोचरा. 5 कर्मेंद्रिय, 5 ज्ञानेंद्रिय आणि 5 विषय. विषय काय? तर शब्द स्पर्श रूप रस गंध या 5 विषयाच्या भोवती हे शरीर वावरत आहे. इंद्रियाच्या सानिध्यातून त्याचा व्यवहार होतो आहे आणि इंद्रियाच्या सानिध्यात व्यवहार होत असल्यामुळे त्याला जो प्रपंच म्हटलेला आहे, माऊली म्हणतात प्रपंचाची वळणे कर्माकर्माची उभाने वरी तरतात ओसाने सुख दुःखाची. म्हणून या प्रपंचामध्ये सुखही निर्माण होतं, दुःखही निर्माण होतं. मात्र हे कशामुळे घडतं? मनामुळे. आता मनाला का केंद्रबिंदू बनवलेलं त्याचा आधी आपण निरूपण करूया. कारण जसं जमिनीमध्ये पाणी मुरल्याच्या नंतर ओलावा राहतो, माऊली खरं नाही? तसं सुसक्त्री बेज पेरिलिये ते विस्तारिलिया भूमी पेरिले न विरुडती संचले आवडे तैसी. आपण शेतात पीक पेरतो महाराज. आज जर बागायत पाणी दिलं तर त्याचं आपल्याला आवडतं आवडल्यासारखं पीक वाढतं की हो? केव्हा? ज्या वेळेस पाणी सिंचन केल्याच्या नंतर. तसं हे मन जे आहे ज्या वेळेस प्रपंचामध्ये मुरल्या जाईल अथवा परमार्थामध्ये मुरल्या जाईल, प्रपंचही विस्तारलेला दिसेल आणि परमार्थ देखील विस्तारलेला आहे. कारण मन हे त्याचं केंद्रीकरण आहे. विठ्ठल प्रमाणित करता. इंद्रिय विषय सेविती ते शोक हर्ष अंतर अपल्लविती संगे देखे शब्दाची व्याप्ती निंदा आणि स्तुती द्वेषा द्वेष उपजती श्रवणद्वारे. हा कानाचा विषय आहे. आपण कोणीतरी बोलल्याच्या नंतर प्रेमाने जर त्याने आपल्याला आवाज दिला, बोलल्याच्या नंतर आपल्याला गोड वाटतंय. आणि एखाद्याला वाईट वक्त बोललं महाराज, द्वेष भावानं बोललं की द्वेष निर्माण होतंय महाराज. आणि प्रपंचामध्ये एवढं केवढं जेवढं काही द्वेष विस्तारलेलं आहे याचं एकमेव कारण महाराज बोलणं आहे. कारण ते कानाला ऐकतं आणि काय मग कानाला जरी एखाद्यानं नुसतं कानापर्यंत तोंड नेलं तरी महाराज म्हणतो काहीतरी बोल असेल. कारण संशयित व्यवहार आहे. कारण हे विषय शब्दाचं आहे. आणि याच्यामुळे मायबाप संसारामध्ये सुखही निर्माण होतं, दुःखही निर्माण. वास्तविकता विचार जर केला तर अक्षरे भगवंताचं स्वरूप आहे. ओंकारम एक अक्षरम ब्रह्म. अक्षर ब्रह्म म्हटलेलं आहे त्याला. कारण त्याच्यामध्ये सगळं जग समावलेलं आहे. मग एवढं असताना त्याच्याबद्दल वाईटपणा कशा करीता? को विठ्ठल विठ्ठल
स्पर्शाचे दोन्ही गुण वपुचे निसंगन संगे कारण संतोष केला. स्पर्श विषय वाईट आहे. कशा प्रकारे? छोटंसं प्रमाण सांगतो, लक्षात घ्या. इंद्रदेवानं विश्वामित्राची तपश्चर्या भरपूर वाढलेली आहे. विश्वामित्र तपस्येला बसलेला आहे, तपश्चर्या भरपूर वाढलेली आहे. इंद्रदेवाला चिंता निर्माण झाली की अरे याची तपश्चर्या जास्त झाली की आपल्या इंद्रपदावर आता हे राज्य का बस करत. मग काय केलं इंद्रानं? आपल्या स्वर्गातली पारांगणा रत्यांगणा ज्याला म्हटलेलं मेनकाला या विश्वामित्राच्या तपभंगासाठी पाठवलं. मेनकेनं भयंकर नृत्य केलं, सर्व काही केलं, परंतु विश्वामित्राची समाधी जागृत व्हायला तयार नाही. अशा अवस्थेमध्ये मेनकेनं काय केलं? निर्लज्जपणे निसंकोचपणे कोणताही विचार न करता त्या विश्वामित्राच्या अंगावर शरीर टाकून दिलं आणि त्या शरीर स्पर्शामुळे मायबाप विश्वामित्राच्या तपोभंग झालं, तपश्चर्या नष्ट झाली. आणि या मेनकेपासून शकुंतला नावाची मुलगी झालेली आहे. दुष्यंत आणि शकुंतेचं प्रेम नावाजलेलं आहे आणि त्या शकुंतला दुष्यंतापासून एक मुलगा झाला, त्याचं नाव भारत पडलेलं आहे. खरं काय खोटं काय माहीत नाही, म्हणून या जगाला भारत देश नाव पडलेलं आहे. परंतु इंद्रानं काय केलं आहे? मेनके तू स्वर्गातली पारांगण आहेस, तुला परत यावं लागेल. आणि मेनका निघून गेली मायबाप आणि तपश्चर्या पूर्णपणे नष्ट झाली. ही अवस्था केवळ आहे स्पर्शाची. दुःखही निर्माण होतं, सुखही निर्माणांत विषय कठीण आहे. विठ्ठल भ्यासूर आणि सुरेख रूपाचे स्वरूप देख उपजवी सुख दुःख नेत्रद्वारे. डोळ्याचा विषय. मायबाप या जगामध्ये कोणी भ्यासूर बी नाही, कोणी सुरेखही नाही. तुम्ही म्हणसाल असं कसं हो महाराज? कारण आहे त्याच्यामध्ये. प्रत्येकाच्या अंगावर शरीरावर छिद्र आहे. केस जे आहेत ना, हे शरीराला जे केस आहेत महाराज, यामध्ये छिद्र आहेत आणि याच्यातून घाम बाहेर पडते. घाम बाहेर पडते. माऊली प्रमाणित करतात, मल निर्मोचनम पुसाम जलस्नानम दिने दिने सक्र स्नानम संसार मलना. अरे हे मळ स्वच्छ केलंय तुम्ही खरंय, परंतु शरीरामध्ये जे मळ साजलेले त्याला मात्र स्वच्छ करता येत नाही. त्याला केवळ या मळाला कोण स्वच्छ करत असेल? आमचे गुरुवर्य स्वच्छ कर. बाकी कोणाच्या मध्ये ताकद नाही महाराज. विठ्ठल सुगंधू आणि दुर्गंधू हा परिमळाचा भेदू घ्राण संगे विषादू तोष पावे. हा नाकाचा विषय आहे मायबाप. आणि नाकामध्ये जे काही आहे, कारण विषय सुगंध कशा प्रकारचा एक दृष्टांत रूपानं सांगतो. एक साधक असतं आणि ते साधक एखाद्या गुरुकडे जातं आणि त्याला सांगतं, महाराज तुम्ही असं करा, मला दीक्षा द्या. महाराज म्हणतात, तू माझ्या चाचणीमध्ये उतरत नाही तोपर्यंत मी काही तुला दीक्षा देत नाही. मग ते म्हणतं, या जगात सगळ्यात वाईट वस्तू आहे ते शोधून आण. आता वाईट वस्तू त्याला काही सापडत नाही. मग एक दिवस काय करतं, ते मल विसर्जनाला जातं महाराज. आणि मल विसर्जन केल्याच्या नंतर त्याला वाटलं, अरे बाबा ही सगळ्यात घाण वस्तू आहे. त्या मलाला हात लावण्यापूर्वी मल त्याला भगवंताची कृपा आहे, मलाला वाचा फुटते. मायबाप मल म्हणते, अरे असं कर, तू माझ्या शरीराला हात लावू नको. का? काल माझं सुगंध द्रवळीत पडत होतं, माझ लोकांच्या जिभेला पाणी सुटलं होतं, एवढं माझं श्वास चाललेलं होतं. परंतु काय सांगावं, अरे येड्या, तुझं सहवास झाल्यामुळं मला ही दुर्गंधी प्राप्त झाली. मायबाप हो, या जीवनामध्ये आपण सगळ्या जर विषयामध्ये घाण झालेलो आहोत, आपल्यासारखं या जगामध्ये कोणीच घाण नाही. विठ्ठल रस दोन प्रकारचे आहेत जिभेचे.
आपण जे आहार सेवन करतो हे जिभेचं रस आहे. आपली वाचा जे आहे हे देखील जिभेचं आहे. माऊली प्रमाणित करतात, इंद्रिया विषय सुखे करविता ती पाकनिके ते पापे पातके सेविताती. जिभेच्या लालचीनं आपण काय करतो महाराज आता सांगायसारखं नाही. कोणती तरी ती मोठी हॉटेल पाहतो, हो काय जिभेची लालच आहे, बाकी आहेच काय तिथे. आणि तोंडात घास गेल्यावर आत काय हो काही नाही. पण जिभेच्या लालचीनं महाराज काय सांगावं. आमचं वारकरी साम्राज्य त्याच्यातून वाचलंय बरं काय, कारण गळ्यात माळ घातली म्हणून. पण काही काही ते बी सोडून देतात महाराज. विठाला जिभेचे रस वाचा. मी तिला बोली बोली जे मी तिला पाऊली चाले जे निद्रेई मानो जे सुखे या. प्रेमानं बोला आणि प्रेमानं चाला. प्रेमानं चालायचं कसं चालायचं, कारण आपल्या पायाखाली एक जीवसृष्टी आहे आणि म्हणून ती आपल्या पायाखाली चेंगरू नये यासाठी मायबाप ताठ अभिमानानं नका चालू. कारण आपल्या पायाखाली आपल्या अनेक जगलं आहेत, आपल्यापेक्षा कमी आहेत, आपल्यापेक्षाही वरिष्ठ आहेत. म्हणून मी तिला बोली बोली जे मी तिला पावली चाल. वास्तविक अशा प्रकारे आपण आपल्याला जीवनाला व्यतीत करावं मायबाप. याला प्रपंच म्हटलेलं आहे. म्हणून याच्यामध्ये सुखही निर्माण होतं, दुःखही निर्माण होतं. विठ्ठल सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की हे जे मन आहे हे प्रपंचही करतं आणि परमार्थही करतं. मनाच्या माध्यमातून प्रपंचही होतं आणि परमार्थही होतं. पण परमार्थ कशा प्रकारे होतं माऊली प्रमाणित करतात. ही विनय कले ज्ञान नाही देखिले जैसे पा कोंडोनी गुंतले बीज नुपजे. जसं बीज अंकुरामध्ये कोंडल्या गेलेलं आहे तसं अज्ञानामध्ये ज्ञान समावलेलं आहे आणि प्रपंचामध्ये परमार्थ समावलेला आहे. प्रपंचातून परमार्थाकडे परिवर्तित होणं जर असेल तर केवळ कर्मामध्ये बदल करावा लागेल, बाकी काही करायची आवश्यकता नाही. विठ्ठल माऊली प्रमाणित करतात. यतु इंद्रिय आणि मनसा नियमे आरभतेरा अर्जुनम कर्मेंद्रिय कर्म योग आसक्त विशिष्यते. भगवंताने अर्जुनाला सांगितलं ज्यावेळेस मन तुझ्या ताब्यामध्ये येईल त्यावेळेस इंद्रिय काहीच करणार नाहीत, कारण मन हा इंद्रियाचा राजा आहे आणि राजा जर हातात आला तर प्रजा काही करू शकत नाही. मग तसं मन तुझ्या हातामध्ये आल्याच्या नंतर तुझ्या मन हातात आल्या म्हणतो काय घडतं. माऊली प्रमाणित करतात परमार्थामध्ये वळत असताना
अंतरी धरडो परमात्म रूपी गुडो बाह्य तरी रुडो लोको को जैसा इंद्रिया ज्ञान करी विषयाचे भय न करी प्राप्त कर्मना वेरी उचित जय जय कर्मेंद्रिय कर्मी राहता तरी नियमी तेथीची ते उर्मी झाकोविना का कामना मात्रे न घेपे मोहमळे ना लिंपे जैसे जळे जळी ना सिंपे पद्मपत्र पद्मपत्र पुरी महाराज असं होतं की मोठमोठ्या पंक्तीमध्ये केळीची पानं जेवणासाठी आणवते त्याच्यावर पाणी टाकत होते काय ना आता पत्रवळीलाही मोठ्या निघाल्यात महाराज काय सांगा का तसं कर्म करताना माऊली काय म्हणतात की कर्मामध्ये राहून फलप्राप्तीची आशा न करणं त्याला कर्म म्हटलेलं आहे परमार्थाचं स्वरूप आहे तोय संगे असा संसारगा माझी असे तोय संगे आभासे भानुबिंबू जसं पाण्यामध्ये सूर्य आहे परंतु पाण्यापासून तर वेगळा आहे त्याप्रमाणे कर्म करूनही कर्मापासून आपण जर अलिप्त राहिलो तर आपल्याला त्याची सार्थकता होते माऊली प्रमाणित करतात काय म्हटलेलं आहे स्वकर्म निष्कामता अनुसरेले पार्थ ते केवल्य पद तत्वता पातवे जे काही हे अर्जुना तू जर निष्काम कर्म करशील तर तुला केवल्य मुक्ती प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही कारण मुक्तीचे 5 प्रकार सांगले भगवंताने सलोकता समीपता स्वरूपता सायुज्यता आणि केवल्य मुक्ती हे साक्षात भगवंताचं स्वरूप आहे पांडुरंग अष्टकामध्ये वर्णन केलेलं आहे अजब रुक्मिणी प्राण संजीवनम केवल्य मेकम तुरीयम प्रसन्न प्रपन्नार इतर देव देवम प्रब्रह्मलिंगम भजे पांडुरंग कारण साक्षात केवल मुक्ती भगवंताचं स्वरूप आहे बा म्हणून परमार्थ करताना निष्काम सेवा करा जीवनाची सार्थकता केल्याशिवाय राहणार नाही कारण का सेवा करायची कारण आहे त्याच्या समर्थ जो आहे ते अतिला समर्थ नेते तेने सविशेष कर्माते त्याच्यावे हे अर्जुना ज्याच्याकडे मी ज्ञान दिलेलं आहे कारण मी दिलं म्हणून यानं घेतलंय मी जर दिलं नसतं तर काय केलं असतं नाही करता येत म्हणून काय सांगितलं समर्थ जो आहे ते अतिला सर्वज्ञ ते तेने सविशेष कर्माते म्हणून माझी सेवा म्हणून निष्काम करा माय बाप बाकी जर इकडं तिकडं फिरत राहतील काही उपयोगाचं नाही विठ्ठल भगवान म्हणतात अर्जुनाला मी कर्मामध्ये बांधल्या जात नमाम कर्माने लिपंती नमे कर्म फले सप्रा इतिमाम योभी जानाती कर्म वर्णन सिंधू जळाचा लवटू न धरवे सेंग वाचा गाठू समुद्राची लाट आल्यावर महाराज तो मिठाची पाळू बांधली अरे तसं कर्म भगवंतासमोर कशावर त्या मिठाच्या पाळूप्रमाणे आहे भगवंत समुद्रापेक्षाही व्यापक आहे आणि त्याच्यामध्ये तुम्ही केलेलं कर्म काही उपयोगाचं नाही मायबा म्हणून माऊली सांगतात भगवान म्हणतात मी त्यामुळे कर्मामध्ये बांधल्या जात नाही परंतु मी कोणत्या कर्मामध्ये बांधल्या जातो भगवंतानं अर्जुनाला सांगले भक्तीचा उपयोग यज्ञार्थ कर्मणो नेत्र लोक अयम कर्म बंधना तथा अर्थ कर्म कोणत्याही मुक्त संघ समाज यज्ञरूपी कर्मामध्ये मी बांधल्या जातो आहे आणि यज्ञरूपी कर्माचं वर्णन करताना माऊली प्रमाणित करतात द्रव्य यज्ञ तपो यज्ञ योग यज्ञ तथा परे स्वाध्याय ज्ञान यज्ञशम यतहम संसितम व्रता कारण ज्ञान धर्म करणे यज्ञ महाराज अखंड हरिनाम सप्ताचा याच्यामध्ये 9 दिवसाचा कार्यक्रम तर असेल ना कोणीतरी सकाळचे अन्नदाते दुपार काय सण सायंकाळचे काय महाराज हे यज्ञ हे कशासाठी आहे यामध्ये भगवंत बांधल्या जातात नाम जप सगळ्यात महत्त्वाचा आहे आता अखंड हरिनाम सप्ताह चाललेला आहे गुरुजीच्या प्रीत्यर्थ मान्य माऊली करतात नाम का श्रेष्ठ यज्ञानाम जप यज्ञोस्मी स्थावरा नाम हिमालयाची व्यापकता जशी व्यापक आहे याच्याही पेक्षा नामाची श्रेष्ठता जास्त आहे का आता सकाळचा कार्यक्रम महाराज 4 ते 6 काकडा त्याच्यानंतर ज्ञानेश्वरी पारायण विष्णू सहस्त्रनाम त्याच्यानंतर पुन्हा पारायण झालं की गाथा भजन होत नाही की भागवत झाला की लगेच हरिपाठ झाला की हरी जागर आपला कीर्तनाच्या नंतर हरी जागर महाराज एवढं मोठं संचय किती झाला हो आहे की नाही हा संचय झाला
परंतु या संचयामध्ये याच काय, धार याची वारसा, कोंडा नुरेची जैसा, अन्नकणाचा आपेसा राशी जोडे. महाराज, तुम्ही शेतात पीक पेरले आणि बागायची मीने 2-3 एकरमध्ये किती क्विंटल झालं? 50 क्विंटल झालं महाराज. त्याच्यातून बाला बलुतदाराने घेऊन गेले महाराज, जेवढं होतं तेवढं. हे माने, बाकी राहिलेलं ते बी नाही. विचार करा माय बाप हो, आता एवढं मोठं संचय चाललेलं आहे भगवंताच्या नामाचं. याचं संचय किती मोठं झालं याची काही गणना नाही. आणि याच्यातून कोणी कमी केलं का हो महाराज? आता आम्ही कीर्तन सांगून राहिलो, आता आमचं खर्च चाललेलं आहे आणि तुम्ही ते जमा करून राहिले. तुमच्याजवळ काही ढिगल दिसतं का इथं? नाही महाराज. आणि म्हणून माऊलीचं प्रमाण आहे, जगद्गुरु तुकोबारा प्रमाणित करा, चोरे चोरा ते करावा उपदेश. अशा त्या चोरांना उपदेश करा, ज्याला ते चोरल्याच्या नंतर मालकाजवळचं गाठुडं संपू नये आणि आपण चोरलेलं गाठुडं आपल्याजवळ बी वाढू नये. महाराज, तेवढं एकच जर असेल तर हे भगवंताचं नाम चिंतन, याच्या पलीकडं कीर्तनाच्या व्यतिरिक्त दुसरं काहीच नाही. कीर्तनाचं माझं भाव आहे. कीर्तन का ऐकायचं? कीर म्हणजे कचरा, तन म्हणजे शरीर. कीर म्हणजे कचरा, तन म्हणजे शरीर. या शरीरातला कचरा जर स्वच्छ करणं असेल तर माध्यम कीर्तन आहे महाराज. कीर्तनाचे नि नटनाचे नासिले व्यवसाय प्रायश्चित्ताचे, जे नामची नाही पापाचे आईसे केले. माऊलीनं प्रमाणित केलेले महाराज. म्हणून कीर्तनासाठी परमार्थामध्ये भक्तीचं स्वरूप सगळ्यात श्रेष्ठ आहे. न लगे साधन मुक्ती साधन सायास, जन्मोजन्मी आम्हा भक्तीचा रस, तुका म्हणे प्रेमा उने ते काही, पंढरीचा राणा साठविला. भक्ती सर्वात श्रेष्ठ आहे परमार्थामध्ये, कारण भक्तीमध्ये प्रेम समावलेलं आहे. म्हणून भक्ती श्रेष्ठ आहे. जगद्गुरु तुकोबाराय प्रमाणित करतात, तुका म्हणे नवविध भक्ती जाणे तोची शुद्ध. नवविधा भक्तीचं वर्णन केलेलं आहे. श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्य सौख्यमात्म. अशा प्रकारे या भक्तीला नवविधा पर्क केलेले, संत पराभंगामध्ये त्याला प्रमाणित केलेले. श्रवणे कीर्तने झाले ते पावन, सनकाधिक जाण परम भक्त झाली ते विश्रांती. याचका सगळा जीवी जीवन कळा, श्रीमूर्ती राया पादसेवने अक्रूर झाला ब्रह्मरूप. प्रत्यक्ष स्वरूप गोविंदाचे सखत्व अर्जुन झल झाला, नारायण सृष्टी जनार्दन झाला तेने. दास्यत्व निकट हनुमंते पेकेले, म्हणून देखिले रामचरण. बळी आणि भीष्म प्रल्हाद नारद विभीषण वरद चंद्र, व्यास आणि वसिष्ठ वाल्मिदाकर, हे सर्व काही भक्तीचे स्वरूप आहे. यामध्ये कोण कोण तारून गेलं याच्यामध्ये एक विशेष महत्त्वाचं वाक्य वापरलं माऊली. काय म्हटलेलं आहे? अनिक भक्त राशी तरले वानर, ज्ञान देवा घरची दान. मानव येऊन जन्माला येऊन तिचा उद्धार झाला महाराज, परंतु भगवंताने वानराचा उद्धार. अशा प्रकारे भक्तीचं वर्णन केलं गेलेलं आहे. परंतु भक्तीचं रंग अनमोल स्वरूपाचा आहे. भक्ती रंग
यामध्ये गोपी भाव व्यक्त करूया आपण. जर गवळण येत असेल तर म्हणा. कोणती? काय करावे यारे हरीला, शालू माझा भरजरी. काय करावे यारे हरीला, शालू माझा भरजरी रंगाने भिजला. वास्तविक पाहता विचार आपण केला तर मायबाप तुम्ही आम्ही सर्वांनी परिधान केलेलं वस्त्र हे सर्वसाधारण वस्त्र आहे आणि संतांनी परिधान वस्त्र केलेलं हे शालूपेक्षाही अनमोल किमतीचं आहे. अनमोल का किमतीचं आहे? कारण संत काय करतात? अहो तानया लागता झटे मग अधिकची पाना फुटे रोसे प्रेम दुटे पडयंत याचेनी. काय करतात संत? भगवंताला नामरूपी हुमण्या मारत बसतात. याच्या पलीकडे संत काय करतात? म्हणून माऊली प्रमाणित करतात. हाव काय म्हटलंय? काय सांगितले रे? अनेकाचे दिठी गोचर नोहे किरीटी ध्यान याची भेटी. तुला सांगितलेले ही नामरूपी आगवा भरला असे पांडवा, नाम रूपाचाही ओलावा आपणची जो. अरे या नामाचं अस्तित्व माझ्याकडे आहे म्हणून तुम्ही भिजल्या जातात. भगवंताचं भिजविणं कोण भिजवतंय? भगवंत भिजवतात. भगवंताला तो अधिकार आहे, तुम्हा आम्हाला अधिकार नाही आहे. म्हणून त्या भगवंताच्या नामाचं चिंतन करणं गरजेचं आहे. म्हणून नामाच्या अनुषंगाने माऊलीनं प्रमाण केले. सूरदास प्रभू प्रमाणित करतात, हमारे निर्धन को धनी राम, खान न खर्चत चोर न लूटत साथे आवत काम. अरे बाबा एवढं जे धन आहे, नाहीतर धनदारा पुत्र जन बंधू सोयरे पिशून सर्व मिथ्या आहे जाणार काही नाही. दिन दिन होत सवाई दीढी खर्चत नहीं दाम, हमारे निर्धन को धनी राम. काय म्हणते सूरदास प्रभू मुखमो आवत और रस को नाही का. का कोणता रस? जिवे गोड तीन अक्षराचा रस. मी एकट्यानं जग धारण केलेलं आहे आणि ते कशा प्रकारे केलेलं आहे दुसऱ्या चरणामध्ये. दिसते परे नजरावे दिसते परे नजरावे दिसते परी न धरवे आते ती संता ते पुसावे. कारण हे जे शरीर आहे या शरीराचा जो व्यवहार चालतो आहे तो जीवाशिवाय चालत नाही.
हे शरीर जर नसतं असलं तरी याच्यामध्ये जीव जर नसेल तर याला किंमत नाही. म्हणून जीवाचं वर्णन करताना माऊलीनं प्रमाणित केलेलं आहे. या आठाची जे साम्य अवस्था ते माझी परम प्रकृती पार्था ये नाम व्यवस्था जीववायसी. जडा ते जेववी चेतने ते चेतवी मना करवी मानवी शोकमोह. बुद्धीच्या अंगी जाणणे हो असं म्हटलेलं आहे. जवळिकेचे करणे जे अहंकाराचे विंदाने जगाचे धरी जे अशा प्रकारे मी जगाला धारण केलेलं आहे. वास्तविक पाहता हे जे जीव आहे हे कधीच नष्ट होत नाही, कारण जन्मतच नाही तर नष्ट व्हायचं काही संबंधच येत नाही. माऊली प्रमाणित करतात
काय नाही लक्षात घ्या. आपण काय म्हणतो भगवान धर्मदेवाचा जन्म कुठून झाला होता? देवाच्या जागेची जागा. आणि तुमचा आमचा जन्म कधी विचार विचार केला का? माय बाप त्या नाभीच्या माध्यमातून ज्यावेळेस या माता भगिनीच्या उदरामध्ये गर्भ स्थापित होत आहे, लेकरू जन्माला येतं, शिशु धारण जन्म करते, या मातेच्या नाभीला एक नाल जोडलेली आणि ती जी नाल आहे तिच्या लेकराच्या नालेला जोडलेली नाभीला आणि ती माता भगिनीचे कान तत्व आहार करते मला त्याचं सर्वस्व श्रेय त्या लेकराला मिळते. एवढं मोठं सामर्थ्य म्हणून माय बाप या जगाचं मूळ तत्व जर असेल तर ते ज्यावेळेस माझ्या माता भगिनी प्रस्तुत होतात त्यावेळेस मायबाप नाल छेदन प्रक्रिया केली जाते. जोपर्यंत ही नाल छेदन प्रक्रिया होत नाही तोपर्यंत हे दोन्ही जीव वाहतात. म्हणून या शक्ती तत्वाचं सामर्थ्य किती आहे जरा विचार करा. नाहीतर कोणी म्हणते का महाराज हे पायातलं वाहने बात करायचं. मायबाप या मात्याचा विचार करा. काय अवघड परिस्थिती आहे विचार करण्यासारखी. आईच्या उदरामध्ये या लेकीचा मायबाप किती मोठं पाप. शक्ती तत्वाचं सामर्थ्य नाही का? मानवाला जन्म दिलेला नाहीये. देवाधिकाला देखील या मातेला जन्म दिलेला आहे. कशा प्रकारपासून दिती आणि आदिती आदितीपासून देवता जन्माला येते आणि धर्म आणि अधर्मामध्ये अनंत काळापासून अर्जुना अरे या जगाची माय बीबीचे बापी बीबी सीता माता दाता आतनारी नटेश्वरी तोचे पुरुष तोचे म्हणून चला करी माता बीजी बीजी या जगाची माय बीजी माय बाप या जगामध्ये भिन्न कोणी नाही. विठ्ठल विठ्ठल हला तो
एक चरण राहिलेले महत्वाचं चरण आहे, परंतु वारकरी संप्रदाय वेळेचं वर्णन संप्रदाय करण्याच्या माध्यमातून आपल्याला आवडत आहे. कारण चरण महत्वाचं काय राहिलेलं दिसते पहिलं धरले आले ते संत. आता संत कोणाला म्हणायचं याचं थोडंसं मी बोधत सांगतो, बाकी जास्त बोलामध्ये घुसू नये. कारण आपण ते तुझी जाणशी इतरा ते सांगावया तुझी समर्थ होसी म्हणून बोला आपासी म्हणून गावसी आरती. कारण भगवंताचं वर्णन करण्याचं सामर्थ्य या जगामध्ये कोणालाच नाही. म्हणून भगवंत म्हणतात मुनी मादी व्यासदेव तो मम्मीने वाचाय व्यासराव. भगवान म्हणतात मी या वाच्या रूपाने या ठिकाणी प्रसिद्ध झालो आणि या जगाला उपदेश केला. चार वेशाला तेवढं काही असं तेवढं भगवंताने व्यासाच्या माध्यमातून या जगाला उपदेश. म्हणून महाभारती जे नाही ते लोकांची नोयती विने कारणे म्हणे पाहिजे. हे सगळं संतांचं पुन्हा आता सांगितलं की विरळा झाला. कारण भगवंताचं स्वरूप जाण्याचं सामर्थ्य कोणामध्ये हे तर वेदमुखे झाले मन पवन पांगुळे घाती बिन मावळणे शिशी सूर्य दे. उदरीचा गर्भ जैसा नेनवे आपल्या मातेची वैसा देवाधिका मी तैसा नेनती माते. जलचरा उदरीचे मान मशका नो उरंडवे गगन तैसे ऋषीचे ज्ञान नेने मी कवनपा केकुला कवनाता के झाला या निवृत्ती बोला कल्प गेले. किती आयुष्य गेलं, किती लोक गेले, माझ्या स्वरूपाला कोणी ओळखा नाही ओळखलं. का म्हटलेले ऋषी मुनी या देवा भूत जात सर्व जीवा आदी म्हणून पांडवा आव करता. सगळ्याच्या आधी मी या ठिकाणी जन्माला आलो. मी माझ्या कल्पनेने जग तयार केले आणि हे जग पूर्ण माझ्यामध्ये. याच्यासाठी आपण हे मन त्या स्वरूपामध्ये कशा प्रकारे विलीन होतं यावर थोडंसं माझा भाव सांग. दिवा आहे, या दिव्यामध्ये बाहेरून दुसरी ज्योत आपण आणली त्याला पेटू घातलं. मग दिव्यामधल्या ज्योतीच्या प्रकाशाचं अंतर भिन्न करता येत नाही. तसं हे जे मन आहे हे त्या भगवंताच्या स्वरूपामध्ये समाविष्ट झाल्याच्या नंतर त्यामध्ये भिन्न भिन्न. परंतु महत्वाचा एक महत्वाचा आहे की भगवंताचं स्वरूपाचं वर्णन करणं गरजेचं आहे. मग भगवंताला ओळखता येत नाही, मग भगवंताचं स्वरूप कशा प्रकारचं आहे माऊली प्रमाणित करतात. दाखल्याचं आपण दिले सहस्र दीपे दीपकैसी सात दीपे दीपकैसी प्रकाशही प्रभा.
भगवंत वास्तव्य करत असतानाही आपण त्यापासून का वंचित राहिलो? कारण आपण होऊन त्या भगवंतावर विषयाचं पाठवून टाकले. जसं आमची जनाबाईची वागणं म्हणा, एखादं मोठं कोचलं म्हणा, ते आपण होऊन टाकले. ज्यावेळेस विषयाची बाजूला होईल त्या दिवशी त्या शुद्ध तत्वाची प्राप्ती झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून संतांनी प्रमाण केले, देवा दायसा काही पुकार देवाचा वस्त्र पाणी तरी आशी स्वरूप पावेवा बरे बेशी हे सर्व वर्णन केलेले. पर्यंत म्हणतात देईचा देवगत वाई जोपर्यंत या शरीरामध्ये मायबाप प्राण ज्योत आहे तोपर्यंत जीवनाची सार्थकता करा. अन्यथा ही प्राण ज्योत झाल्याच्या नंतर कोणत्या योनीमध्ये तुम्हाला भटकत फिरावं लागेल हे सांगता येण्यासारखं नाही. म्हणून तुम्ही तुमच्या जीवनाचे शिल्पकार तुम्ही स्वतः माऊली प्रमाणित का ऊर्ध्व गच्छन्ति सत्वस्ता मध्ये तिष्ठन्ति राजसा जगन गुणवर्तिस्ता आदौ गच्छन्ति तामसा. सात्विक गुणामध्ये वावरणारा साधक उच्च कोटीला पोहोचतो. राजस गुणामध्ये वावरणारा जीव परंतु तामस गुणामध्ये वावरणारा जीवाला अधोगती मिळतो. मूळ एवढी सूट आहे ते माऊली म्हणतात का याला चाव त्याला चाव चावा चावी स्वार्थात त्याचं जीवन कशा प्रकारचे माऊली प्रमाणित करतात. हो काय म्हटलेले दुर्जनाचे भय धरावे त्या परी पिसाळल्या पिसाळलेला कुत्रा कोणाला चावल ते सांगायचे संपत आलेला आहे. म्हणून मावळी सांगतात ज्यावेळेस त्या भगवंताची प्राप्ती होईल नाही बा पुन्हा या सरथीमध्ये जन्ममोक्षच्या घोड्यामध्ये फिरायची आवश्यकता पडणार. म्हणून मावळी मागील परिहार पुढे नाही सीन झाली दर्शन त्या भगवंताचं दर्शन घेतल्याच्या नंतर पुन्हा जायचं. दुनिया ठाऊ मोडी ते तर परेशी वैखरीमुळे ते बाबी कोणे तोंडे वाखाणू म्हणून स्तुती सांडोणी निवांता शरणी ठेवी रे माता येती बरे ढोबा. कारण हे सर्व प्रमाण माऊलीनं प्रमाणित केलेले आहेत आणि माऊलीच्या व्यतिरिक्त मी क्षेत्र वापरलं. कारण आणि हे सर्व काही कारण गीता 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 वाचायचे म्हणजे नाही पुनरावृत्ती तयार आहे. कारण सर्व वेदाचा सार गीता आहे आणि गीतेचा प्राकृत विस्तार जर असेल तर ते आहे ज्ञानेश्वरी माऊली. आणि या जगामध्ये पूर्ण ज्ञानी जर कोण असेल तर केवळ माऊली आहे. म्हणून माऊलीला ज्ञानी आता राजा ज्ञानी अंता राजा गुरु महाराज म्हणते ज्ञान देव तुम्हारी मद पामराशी काय थोरपण पायीची वाहन पायी बडी प्रमादिक ते तुम्हा ओळख नाही तर तुका म्हणे नेलो युक्तीची या खोली ज्ञानेश्वर